तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी आलेलो आहे पुण्यामध्ये. आता आम्ही चाललो, कोणत्या एरिया चाललो आपण आता कात्रजकडे चाललो. आम्ही कात्रजला चाललो. तिथून आमच्या फॅमिलीला महालक्ष्मीच्या जेवणाचं आमंत्रण आलेलं आहे. काय एकदम शूज घातलेले, बॅग लटकवलेली आहे, याच्यात एक मोबाईल आहे, हेडफोन्स आहे. पुण्याच्या गणपतीच्या रशमुळं आम्ही चाललेलो आहे पायी. इथून आम्ही चाललो आता बसने. काल ओटी भरण्यासाठी त्यांची फीस आणलं होतं, मम्मी विसरली घरीच फीस, आता इथून घेते आहे. तर आम्ही आता रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहे. तिथून आम्ही चाललो आता कात्रजला सेकंड बस पकडू. साडे 11 वाजता आम्ही बसमध्ये बसलो होतो लोहगाववरून. आत्ता वाजलेले 1:30-2 वाजत आले. इतक्या वेळ बसमध्ये आई शपथ, डोकं पॅक झालं माझं, डोकं पॅक. मला नाही होत इतकं, मी नाही बसू शकत बसमध्ये, त्याच्यावर ही गरमी. आणि बसमध्ये लवकरात लवकर यार तुम्ही वॉशरूम स्टार्ट करा बरं का. लई त्रास होतो वॉशरूम करायला, इथं शोधावं लागतं. आम्ही आता रिक्षात बसलो आहोत. आम्ही आता रिक्षामध्ये बसलो आहोत. होणे तिथे काय होणे, सगळेच धुतात पाठीमागे रिक्षावाल्यांचे धुणे. 3 तास बसचा प्रवास केला. 3 तास बसचा प्रवास केल्याच्या नंतर काय झालं, थेंब थेंब पाऊस येतो, रिक्षा बंद. परत एकदा रिक्षा बंद पडलेली आहे. त्या पाहुण्यांच्या घरी जेवण करून झाले 3 तास. आणि 3 तासापासून आम्ही करतो ट्रॅव्हलिंग पिंपरी चिंचवडसाठी. आत्ता आम्ही पुणे मेट्रोच्या बाहेर आलेलो आहे. इथून आम्ही परत चाललो बस पकडायला. आजचा दिवस पूर्ण बसमध्येच गेलेला आहे. सलग 6.5 तास आम्ही बसमध्ये होतो आणि आता घरी जायला परत 1.25 तास बसमध्ये असणार आहे आम्ही. तर आज 7 तास जर मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये टाकलं असतं की बसमध्ये सर्वात जास्त प्रवास कसा करायचा, तर माझा नंबर नक्की आला असता. दिवसभर बसमध्ये प्रवास केल्याच्या नंतर कदाचित ही आमची शेवटची बस आहे. ही बस आहे वाघोली बसस्टँड ते डायमंड वॉटर पार्क. डायमंड वॉटर पार्कच्या जवळ माझं घर आहे. गिफ्ट नका पाठवू काही, आणि भेटायला गर्दी पण नका करू. आणि बघू आता, मी खूप जास्त थकलेलो आहे. जर झालं तर घरी जाऊन फक्त टाटा बाय बायवालं करेल, नाहीतर ते पण नाही करणार.